चंद्रपूर जिल्ह्यात 93,895 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। 2 हेक्टर मर्यादेतील नुकसान ग्राह्य बँक खात्यात जमा होणार। भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे स्नानगृहात शिरला अस्वल, वन विभागाने केले जेरबंद। पवनी शहरातील बेलगाटा वस्तीतील प्रकार, वन कर्मचाऱ्यांची सतर्कता, जंगलात सोडले। गोंदिया जिल्ह्यातील इसरका मार्केट परिसरातील इमारत कोसळली, सुदैवाने जीवितहानी टळली। दुचाकी वाहनांचे नुकसान, शहरातील जीर्ण इमारतींकडे नगर परिषदेची डोळेझाक। गडचिरोली जिल्ह्यात गावागावात पाडव्यांचा जल्लोष, डालपूजनाने वेधले लक्ष, आनंदाला आले उधाण, जुन्या परंपरांना मिळाला उजाळा। पीक पाणी चांगले असल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण। नागपूर जिल्ह्यात दिवाळीच्या पर्वावर 17 ठिकाणी आगडोंब, लक्ष्मीनगरचा रिलायन्स मॉल झाला खाक। फटाक्यामुळे लागलेल्या आगीत कोट्यवधींचे नुकसान, अग्निशमन विभागाची रात्रभर दमछाक। वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात हत्या केल्यानंतर मृताच्या अंगावरून चालवली बुलेट, वाळू माफियांच्या बाईगिरीचा थरार, सीमेलगतच्या बारमध्ये चाकूने भोसकले। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर तिकीट खरेदीसाठी प्रवाशांची गर्दी, सणासुदीच्या दिवसात रेल्वे प्रशासनास अतिरिक्त काउंटर सुरू करण्याचा विसर। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे गांधी सागर तलाव बनलेला कचऱ्यांचे डम्पिंग यार्ड, घनकचरा व्यवस्थापनावर होतोय कोटींचा खर्च। गोंदिया जिल्ह्यात दुचाकी स्लिप होऊन वडील जागीच ठार, मुलगा जखमी, राष्ट्रीय महामार्गावरील घटना, जखमीवर ग्रामीण रुग्णालय देवरी येथे उपचार सुरू। गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे शैक्षणिक साहित्य मिळाल्याने फुलले चिमुकल्यांचे चेहरे, येरकड येथे पोलिसांचा पुढाकार, संस्थेचा उपक्रम। नागपूर जिल्ह्यातील वाडी येथे इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणणे हेच दिवाळीचे महत्त्व, गौरव जयस्वाल, वाडीत गरजूंना कपडे व मिठाईचे वाटप। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी काळी दिवाळी, महाविकास आघाडीचे धोरणे, लक्ष्मीपूजनाच्या दिनी आंदोलन, विविध मागण्यांकडे वेधले लक्ष। चंद्रपूर जिल्ह्यातील गौरी येथे ओल्या दुष्काळात बळीराजा हतबल, शेतकऱ्यांची यावर्षी दिवाळी अंधारात, सोयाबीन तसेच कापूस उत्पादनात मोठी घट, दिवाळीत शेतकरी संकटात। भंडारा जिल्ह्यात दिवाळीला बाजारपेठेत कोट्यवधींची झाली उलाढाल, जीएसटी कपातीने बाजारात ग्राहकांची संख्या वाढली। गोंदिया जिल्ह्यात अतिपावसाने नेली माती, मनरेगातून शेतकरी पिकवणार माणिक मोती, सरकाराकडून हेक्टरी 3 लाखाची मदत, शेतकऱ्यांना जॉब कार्ड बंधनकारक। गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्याच्या बडेगाव पोलीस मदत केंद्रामध्ये 18-19 ऑक्टोबर रोजी आधार कार्ड शिबिर घेण्यात आले। त्यामध्ये अतिदुर्गम गावातील ज्येष्ठ 125 महिला पुरुषांचे आधार कार्ड अपडेट करून प्रिंट काढून देण्यात आले। नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे 5 वर्षीय बालकांचा तलावात बुडून मृत्यू, ही दुर्दैवी घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढकी गावालगतच्या बोरी शिवारात घडली। वर्धा जिल्ह्यात समुद्रपूर नजीकच्या किन्हाडा येथे स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे खचून गेला, याकडे शासनाने लक्ष देत तत्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी गावकऱ्यांतून केली जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अरबिंद व केपीसेल प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी सोडवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश, हसरांज अहिर यांनी घेतला अधिकाऱ्यांकडून आढावा। भंडारा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या रस्ते अपघातात 2 जण जखमी झाले। भंडारा शहरातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर नागपूर नाका आणि कारदा गावाजवळ हे अपघात झाले। गोंदिया जिल्ह्यात चला अंबाबाई शेगावी गजाननच्या दर्शनासाठी, तिरोडा आगाराकडून विशेष गाड्या, दिवाळीत देव दर्शनासाठी विशेष नियोजन। ऑनलाईन ओपीडीतून तुम्हाला मोफत सल्ला मिळतोय काय? अंमलबजावणी, 3000वर रुग्णांनी घेतला सी संजीवनीचा लाभ। नागपूर जिल्ह्यात काटोल नगर परिषदेच्या हद्दीत एक खाजगी लेआउट विकसित करताना थेट नगर परिषदेच्या नियमांना ताब्यावर बसवण्याचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे हे लेआउट माजी उपाध्यक्ष सुकुमार घोडे यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे दादासाहेब काळे यांनी जनतेसाठी कार्य केले, संदीप काळे अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले मत। चंद्रपूर जिल्ह्यात नागबीड तालुक्यातील गंगासागर हेटी गावात फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरणपूरक उपक्रमाला ग्रामस्थांचा प्रतिसाद। भंडारा जिल्ह्यातील चुल्हाड परिसरात वेणगंगा आणि पावड थंडी नद्याच्या काठावरील गाव आणि शेतशिवार रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले। जुलै महिन्यात पुराने धान पिकाची नर्सरी सडली होती। पुराचे पाणी ओसरताच धानाच्या पिकांना रोगराईने फस्त केले आहे, त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी होत आहे। दिवाळी म्हणजे आनंदाच्या, उत्साहाच्या आणि चमचमीत फराळाचा सण, मात्र याच काळात मिठाई, तेलकट, तुपकट आणि तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने अनेक जणांना पोटाचे त्रास सुरू होतात। गडचिरोली जिल्ह्यात मानवतावादी, सदाचारी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित बुद्ध धर्माचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन व विचार लोकांच्या मनात रुजवावेत,
या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली तर्फे वर्षवास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले। नागपूर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील पेंढरी गावातील गोपाळ समाज बांधवांची यंदाची दिवाळी ठरली अविस्मरणीय। माजी आमदार राजू पारवे यांचा पुढाकार। वर्धा जिल्ह्यात एनसीसी प्रशिक्षणातून सैनिक व्यक्तिमत्व घडविले जाते। जिसांतो SSNGच्या एनसीसी युनिटला भेट। भेसळयुक्त मिठाईने पैसे तर जाणार, पोटही बिघडणार, वेळीच करा FDA कडे तक्रार। दूषित अन्न नमुने घेऊन होते तपासणी, अहवालात दोष आढळल्यास कारवाई। भंडारा जिल्ह्यात अतिपावसाने नेली माती, मनरेगातून शेतकरी पिकवणार माणिक मोती, पंचनामे करण्यास सुरुवात, लवकरच माहिती समोर येणार। गोंदिया जिल्ह्यात दिवाळीचा सण वैदिक संस्कृतीमध्ये अतिमहत्त्वाचा व उत्साहाचे पर्व असून ग्रामीण भागात दिवाळीनिमित्त गोवर्धन पूजा हा महत्त्वाचा उत्सव मानला जातो। या पर्वानिमित्त बुधवारी दिनांक 22 रोजी जिल्हाधिकारी ग्रामीण भागात गोवर्धन पूजा पारंपरिकरित्या पार पडली। ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे युवकांसाठी 30 दिवसीय हाऊस वायरिंग तसेच युवतींसाठी लेडीज टेलर प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला। नागपूर जिल्ह्यात मानेवाडा बेसे मार्गावरील अलंकार नगर येथील निवासी भागात घरातच बनवलेल्या गोदामाला बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले। वर्धा जिल्ह्यातील केळझर येथील सिद्धिविनायक गणपती देवस्थानकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकरिता 1,51,000च्या धनादेश शेतकरी सहायता निधीसाठी 19 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला। चंद्रपूर जिल्ह्यात गट विमा प्रकरण प्रलंबित, सेवानिवृत्तांना कसा मिळणार न्याय, सेवानिवृत्तांच्या संघटनेने व्यक्त केला संताप। भंडारा जिल्ह्यातील महाडी येथे दिवाळीच्या पाडव्यानंतर ग्रामीण भागात सर्वाधिक सणाची आतुरतेने वाट पाहणारा उत्सवाचा सण म्हणजे मंडई। मंडईतून लोककलेचे प्रदर्शन, समाज प्रबोधन व परंपरेचे जतन करणाऱ्या महोत्सवाला उधाण आले। गोंदिया जिल्ह्यात प्रकाश पर्वाने आले, बाजारपेठेत चैतन्य, कोट्यवधी रुपयांची उलाढाल, व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय शहीद वीर बाबूराव शोडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त आदिवासी एकता युवा समितीतर्फे गोंगुडनगर येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिले BLSचे धडे, वर्ल्ड ट्रॉमा डे निमित्त करण्यात आली जनजागृती। वर्धा जिल्ह्यात साहित्यांच्या रंगतीतूनच जीवन समृद्ध होते, डॉक्टर हेमंत खडके यांनी प्रकट मुलाखतीतून मांडली भूमिका। चंद्रपूर जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी येथे सांस्कृतिक वारसा लाभलेली गाय गोदण व डालपूजन येथील आदिवासी गोंडगवारी जमातीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यात शेकडो वर्षाची लोककला व संस्कृती आजही जिवंत ठेवून पारंपरिकतेचा सन्मान सुरू आहे। पालांदूर येथील गवारी समाजाने परंपरेचा वारसा जपत आपली डाल व बिरवे गात दिवाळी उत्सवात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर डाल पूजन केले। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे अनाथांना केलेल्या मदतीनेच समाधानाची ऊर्जा मिळते। सविता बोदरकर यांचा पुढाकार, कपडे, फराळ, मिठाई व रोख रकमेचे वाटप। गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राखीव पोलीस दलात नुकतीच निवड झालेली वैरागड येथील पंकज भोडळे व भूषण बावनकर या 2 युवा अधिकाऱ्यांच्या नवयुवक नाट्य मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। विचारांचा भुंगा, मेंदू पकडते, मानसिक रुग्णांची संख्या वाढली, कुटुंब कलह, टोकांची स्पर्धा, सोशल मीडियाचा अतिवापर व जीवनातील वाढत्या तणावाचा परिणाम। वर्धा जिल्ह्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले। गांधी सिटी पब्लिक स्कूल शाखा आर्वी रोड येथील दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 वर्षाखालील मैदानी क्रीडा स्पर्धेत सेंट मायकल्सच्या विद्यार्थी रोशन ठाकरे यांनी 600 मीटर धावण्याच्या शर्यतीत विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात कोंढा बोलाटी जिल्हा मार्गावर प्रवाशांचे जीव धोक्यात, सायडिंग न बुजवल्याने अपघाताला आमंत्रण।